खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयातील आणखीन एक प्रताप सध्या समोर आलाय। खेड तालुक्यातील एका व्यक्तीला दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी मोजणी न करता खोटा व खोडसाळ बनावट अनधिकृत नकाशा तयार करून त्याच्या आधारे कर्जाब तयार केले व चुकीचा बनावट नकाशा देऊन तसंच तक्रारदार यांच्याकडून 70,000 रुपयांची लाच उकळून आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात खेड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे तसेच पोलिसांकडून वारंवार उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड यांच्याकडे तक्रारी संदर्भात फिर्याद देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून देखील संबंधित अधिकारी तक्रार देत नसल्याने तसेच खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात नसल्याने संबंधित तक्रारदार येत्या 15 ऑगस्ट रोजी खेड पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम दोन्ही विभागाकडून होत असल्याचं निष्पन्न होत असल्याचं तक्रारदार प्रशांत पांडुरंग पेवेकर यांनी सांगितलंय। एकंदरीतच एवढ्या गंभीर प्रकरणावरती कारवाई करण्यासाठी पोलीस आणि भूमी अभिलेख विभागामार्फत टाळाटाळ केली जात असल्याचं निष्पन्न होत असून आता दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न तक्रारदार यांनी उपस्थित केलेला आहे। कोर्ट कचेरी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक पाठबळ आपल्याकडे नसल्याने आपण हताश झालो असून या संदर्भात 15 ऑगस्ट रोजी आपण उपोषण करणार असल्याचं पेवेकर यांनी म्हटलेलं आहे।